नमस्कार मित्रांनो. नमस्कार. शुक्रवारी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन हा मी 411 या भावावरती खरेदी केला आहे. स्टॉप लॉस लावलेला आहे ₹398 आणि टार्गेट आहे माझं 427. म्हणजे एकास एक हे प्रमाण मी रिस्क रिवॉर्ड ठेवलेलं आहे. जर सोमवारी अ, 10 वाजेपर्यंत जर हा स्टॉक ग्रीनमध्ये असेल, तर मी आणखीन यामध्ये पोझिशन ॲड करेन. ठीक आहे. हा माझा इंट्राडे नाही आहे. हा पोझिशनलच आहे. जर उद्याच्या उद्या हा जर टार्गेट पूर्ण केला, तर मी यातून बाहेर पडेन आणि नाही टार्गेट पूर्ण केला, तर वेट करेन. 2 दिवस, 3 दिवस काय असेल ते. आणि हा स्टॉक पिक करण्याच्या पाठीमागं तसं कारण आहे, की हे पहा. ऑइल अँड गॅस ऑइल अँड गॅस यामध्ये 6 ऑगस्ट म्हणजे गुरुवारी अ, खालून रिकव्हरी आली आहे भरपूर आणि शुक्रवारी परत हा डाऊन गेलाय. तर यामध्ये स्ट्रेंथ मला दिसते. हे पहा, फंडामेंटली आता तसं कारण देखील आहे, की अ, भारत हे रशियाकडनं तेल हे कंटिन्यू खरेदी करत राहणार आहे आणि त्यामुळं ऑइल मार्केटिंग कंपनी यांना त्याचा फायदा मिळणार आहे. तर त्यासाठी मी हा स्टॉक खरेदी केलेला आहे, हिंदुस्थान पेट्रोलियम. बघूया काय होते. स्टॉप लॉस हिट होतोय, काय टार्गेट पूर्ण होते, ते तुम्हाला समजेलच. छोटी क्वांटिटी घेतली आहे. जर उद्या जर स्ट्रेंथ दाखवला, तर त्यामध्ये मी क्वांटिटी वाढवेन. आणि स्टॉप लॉस हा सेमच ठेवीन. ओके. तुमच्या काही आयडिया असतील तर मला सांगा. आणखीन एक प्रश्न मला विचारला होता एकट्याने, की इन्व्हेस्टमेंटमध्ये एखाद्या स्टॉकवरती किती अलोकेशन पाहिजे? तर कॅपिटलच्या 10% अलोकेशन पाहिजे. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट स्टॉकसाठी. ओके. गुड नाईट.